झी 24 तास एक पाऊल पुढे। आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात संक्षिप्त स्वरूपात। विदर्भाच्या दौऱ्यावरती असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी 15 ते 20 हजार मनसैनिक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। विदर्भात मनसेचा बालेकिल्ला म्हणून नावारूपाला आलेल्या वणी मतदारसंघात राज यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांना बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबवत सरकारला घरचा आहेर दिलाय। चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया शहरातल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। पुगलिया यांच्या समर्थनार्थ 19 मार्चला जिल्हा बंदची हाक देण्यात आली। पालघर तालुक्यातल्या मासवण इथे बायांचा आवाज ऐकायलाच लागेल या विषयावरती सभा आयोजित करण्यात आली होती। आदिवासी सहज शिक्षण परिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमात परिसरातल्या शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला। महिलांनी अत्याचाराबाबतीत गप्प न राहता परिस्थितीशी लढण्याची ताकद दाखवावी असं राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी यावेळी महिलांशी बोलताना सांगितलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।